भिवंडी तालुक्यातील दाभाड विभागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना जी निसर्गहानी झाली आहे त्या संदर्भात प्रथमच विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे यांनी दाभाड विभागामध्ये नुकताच पाहणी केली व शेतकऱ्यांशी संपर्क साधला। यावेळी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व कर्जमाफी कशी करता येईल या संदर्भात खासदार बाळामामा म्हात्रे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। बघा मामा काय आता ऐकण्याकरता आज आपल्याकडे आलेले आहेत। त्यांना एवढीच विनंती आहे, माझी सोसायटी माफ करा, कर्ज माफ करा, सगळा तहसीलदारशी बोलून मीटिंग लावतात आपण। त्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आता इथे आलोय पाहणी करायला, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलोय। स्वतः कष्ट करते, समोर आहे, विचारा त्यांना। झोप तर नाहीच लागत, एवढा खर्च का नाही। दादा तो ना हा घ्या कसं आहे बघा किती बेकार अवस्था आहे। आता मामाला सांगतो बाबा आमची अशी अशी तक्रार आहे, एवढी हानी झाली आमची। आता पण माझी 5-6 माणसं कामाला आहेत ना, मी तिकडून इकडे आलो, पाहुणे आले मदत करायला, काय करा। दाभाड विभागात राजूभाऊंच्या समवेत पाहणी केली। मागच्या वेळेस जे काही 1500 रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली होती, आणि यावेळेस तर पूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि म्हणून मी लगेच तहसीलदारांशी फोनवर देखील बोललो। तहसीलदारांनी देखील सांगितलं याच्यात जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न, कारण अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका सगळ्या शेतकऱ्यांना, भिवंडी तालुक्यात असेल, शहापूर तालुक्यात, मुरबाड तालुक्यात, सगळ्यात तालुक्यात असेल, खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। जवळजवळ 75-80% नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि म्हणून याच्यात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, आणि खास करून ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहेत सोसायट्यांचे वगैरे, हे कर्ज माफ व्हावं यासाठी शासनाकडे मी देखील आता मागणी करणार आहे। असं पत्र देखील देईल, आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील भेटणार। मामा, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बरं फक्त आम्हाला आश्वासन देतात, पण आम्हाला काही मोबदला वगैरे कर्जमाफी काही होत नाही, या त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हा शासनाचा एक भाग असतो, परंतु यावेळेस आपण नक्की जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू, शासनाच्या मागे लागू, त्यांच्या लक्षातही आणून देऊ की काय सत्य परिस्थिती काय नाही, आणि मग तशा प्रकारे मदत घेऊन देऊ। शेतकऱ्याचं माझ्या मते या वर्षी जे नुकसान झालेले आहे, यापूर्वी असं कधीच प्रसंग घडलेला नसेल। कारण या वर्षी पाऊस सुद्धा 1 महिना अगोदरच आलेला होता। तर जवळपास मे महिन्यापासून ते आज नोव्हेंबर, आज पहिला आठवडा चालू आहे, आजपर्यंत पाऊस चालूच आहे। अतिशय खराब अशी अवस्था शेतकरी झालेली आहे, खूप नुकसान झालेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जे शेतीमध्ये म्हणजे वर्षभराची ज्यांची जी कमाई असते ती आज त्यांच्या हातातून जात आहे। आज अक्षरशः शेतकरी एवढे हवालदिल झालेले आहेत की ते आपले अश्रू घालतात। आणि आम्ही आज संपूर्ण या जिल्हा परिषद दाभाड गटामध्ये आज पाहणी केली, अनेक शेतकरी आपले अश्रू आमच्या समोर टाकत होते, आणि त्यांनी खरं म्हणजे बाळामामाने सुद्धा त्यांना एक सगळे पाहणी केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले की मी लवकरच तहसीलदारांची सुद्धा मी फोनवर बोललो, आणि लवकर त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना जेवढं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतील। त्याचबरोबर जे कर्ज आहे त्यासाठी सुद्धा ते कर्ज माफीसाठी सुद्धा काही महाराष्ट्र शासनाकडे ते पत्रव्यवहार करणार आहेत। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचीच आज अवस्था अशी झालेली आहे। त्यामुळं आज या अतिवृष्टीमुळे
संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याला खरं म्हणजे जेवढी मदत करता येईल सर्वांनी करावी, एवढीच माझ्याकडून अपेक्षा आहे. या भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे आज दाभाड जिल्हा परिषद गटामधील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना त्यांनी शेतामध्ये येऊन जेव्हा ही अवस्था बघितली की जो तण आहे ते सुद्धा उपयोगात येणार नाही, ही आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. खरोखर म्हणजे हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने म्हणा किंवा अवकाळी पावसाने म्हणा, तो शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निघून गेलेला आहे. जसं राजूभाऊंनी सांगितलं, खरोखर आज शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. म्हणजे त्यांना कुठलाही सण आज गोड नाही. त्यांची दिवाळी अतिशय दुःखामध्ये गेलेली आहे, म्हणजे पावसामध्ये भिजून गेलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी आज पाहणी करत असताना बालेमामांनी शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांनी कर्जमाफीसाठी म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागण्या केल्या की आमची सोसायटी माफवावी. यासाठी मामांनी राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तसंच जे नुकसान झालेलं आहे, आधी सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्याचा जो परतावा लोकांना आला किंवा जी नुकसान भरपाई आली ती 1500च्या घरामध्ये होती, तर ती तुटपुंजी अशी आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी होती. हे सुद्धा मामांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मामांनी तहसीलदारांना सुद्धा फोन करून त्या बाबतीत सांगितलेलं आहे. तहसीलदार सुद्धा म्हणाले की यावेळेस खरोखरच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर आता जे पंचनामे चालू आहेत याच्यातनं भरघोस अशी मदत शेतकऱ्यांना होईल अशी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन तहसीलदारांनी सुद्धा बालेमामांना दिलेलं आहे. आणि बालेमामांनी हे सर्व शेतकऱ्यांसमोर ही पूर्ण परिस्थिती मांडल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की शासनातर्फे लवकरात लवकर जे शक्य होईल तेवढी मदत तुमच्यापर्यंत पोहोच. काका, शासनाकडून काय अपेक्षा राहील आपल्याला? या सगळी हानी झाली, शासनाने काय दिलं पाहिजे आपल्याला ना. मग गेल्या वर्षी पण हानी झाली होती, तेव्हा शासनाने काय दिलं होतं का? पाठवतो प्रत्येक वर्षाला, पण काय देत नाही. मग आता बाळामामा आलं तर मग त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असेल ना आपल्याला? अपेक्षा बालेमामा करतो, बालेमामाच्या भरोसा आहे आमचा, म्हणून आम्ही आता त्यांच्यावर भरोसा ठेवलाय. आज आमच्या दाभाड जिल्हा परिषद दाभाड गटामध्ये सन्माननीय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे आज प्रथमच आमच्या परिसरामध्ये खासदार म्हणून साहेबांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली. आणि आमच्या परिसरातील चावे गावातील शेतकरी असतील किंवा आमच्या परिसरातील शेतकरी असतील, महाशेपाड्याचे शेतकरी असतील, दाभाडचे शेतकरी असतील, लाभचे शेतकरी असतील, अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता खरोखरच आमच्या परिसरातील शेतकरी म्हणजे हा शेतीवरती अवलंबून असणारा शेतकरी. आमच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं असं डेव्हलपिंग नाही आहे आणि शेती हेच उत्तम असं साधन आणि त्याकरता हा शेतकरी हा उदरनिर्वाह करत असतो. परंतु परतीच्या पावसामुळे आणि अवकाळी पावसामुळे जवळजवळ 6 महिने पाऊस पडतोय. खूप भाताची जी पिकाची जी अवस्था होती, अतिशय दयनीय अशी अवस्था शेतकऱ्याची करून टाकलेली आहे पावसाने. आणि त्या शेतीचं पाहणी करता आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आमच्या परिसरामध्ये खासदार साहेब आले, त्याबद्दल खासदार साहेबांचे खरोखरच मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि असंच आम्हाला शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक भरघोस अशी शेतकऱ्यांना कर्जातून माफी मिळावी आणि जे काही सोसायटीचं कर्ज आहे ते कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी खासदार साहेबांना एक निवेदन पत्र दिलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केले आहे की आम्ही आपल्या सर्व शेतकऱ्यांची व्यथा मी प्रशासनाकडे मांडतोय आणि त्याचा खरोखरच आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांना भरपूर अशी मदत मिळेल ही अपेक्षा करून व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.